जय भीम, नमो बुद्धाय। मागील भागामध्ये आपण भिक्खूंची कर्तव्ये बघितली। आता आपण भिक्खू आणि उपासक हे बघणार आहोत। त्यामध्ये भिक्षेची काही बंधनं होती। संघ ही सुसंघटित संस्था होती। संघाचे सदस्यत्व हे सर्वांना खुले होते। केवळ प्रवर्ज स्वीकारल्याने परिव्राजकाला संघाचं हे सदस्यत्व मिळत नव्हतं, तर परिव्राजकाने उपसंपदा सुद्धा प्राप्त करायची होती त्यासाठी। आणि ज्याला उपसंपदा मिळत असे त्याला संघाचं सदस्यत्व हे मिळत असे। ही जी संस्था होती तर ती स्वायत्त अशी संस्था होती। ती संस्था आपल्या इच्छेनुसार कोणालाही सदस्यत्व प्रदान करू शकत असे। तसेच कोणाही सदस्याने विनयाविरुद्ध वर्तन केल्यास त्या सदस्याचे सदस्यत्व ते रद्द सुद्धा करू शकत असे। आणि भिक्खूंना उपासकांशी जोडणारा एकमेव दुवा म्हणजे भिक्षा हा होता। भिक्खू हा भिक्षेवरच निर्भर होता आणि उपासक हा त्यांना भिक्षा देत असत। उपासक हा संघटित नव्हता। संघात प्रवेश देताना संघ दीक्षा नावाचा संस्कार केला जायचा। हा संस्कार संघात प्रवेश प्रसंगी केला जायचा। संघ दीक्षा म्हणजे संघात प्रवेश, तसे धम्मातही प्रवेश मिळायचा। परंतु ज्यांना फक्त धम्मात प्रवेश हवा होता पण संघात प्रवेश नको होता, संघाचं सदस्यत्व त्यांना नको होतं, तर त्यांच्याकरिता धम्मदीक्षा नावाचा स्वतंत्र संस्कार होता। संघ प्रवेश म्हणजे गृहत्याग करून अनिकेत होणे आणि संघ प्रवेशाचा हा जो परिणाम होता तर हा अपरिहार्य होता। ही एक गंभीर उणीव होती भारताला अंतिमता बौद्ध धम्माच्या ऱ्हासाची, जी अनेक कारणे आहेत त्यापैकी हे एक कारण होतं। धम्मदीक्षा संस्काराअभावी उपासक गृहस्थ धम्मातून दुसऱ्या धम्मात भ्रमण करू शके। याहीपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे तो एका वेळी एकापेक्षा अनेक धम्माचं आचरण सुद्धा करीत असे। आणि भिक्षेचं बंधन जे होतं तर हे एक असं बंधन होतं, त्या आधारावर भिक्खू जे होते तर जे आपल्या मार्गापासून विचलित झालेले होते त्या गृहस्थांना ते योग्य मार्गावर आणण्याचं काम ते करू शकत होते। आणि या संबंधामध्ये अनुत्तर निकायाला उल्लेखी नियम समजून घेणे आवश्यक होते। या प्रतिबंधाशिवाय एखादा भिक्खू जर दुवर्तन करीत असेल तर त्याच्या विरुद्ध अन्य भिक्खूंकडे तक्रार करण्याचा सर्वसामान्य अधिकार हा गृहस्थांना होता। ज्या क्षणाला बुद्धांकडे अशी तक्रार यायची त्या क्षणाला त्या तक्रारीची जी आहे ती सत्यता ते पडताळून पाहायचे आणि संघाविरुद्ध असा अपराध पुन्हा होऊ नये यासाठी नियम पिटकातील नियमामध्ये आवश्यक ती दुरुस्ती केली जात असे। विनय पिटक दुसरे तिसरे काही नसून गृहस्थांनी केलेल्या तक्रारीच्या परिमार्जनाचं माध्यम होतं। आणि भिक्खू आणि उपासक यांच्यामध्ये अशा प्रकारचे संबंध होते। बौद्ध धम्माचे काही आलोचक होते तर ते बौद्ध धम्म हा धर्मच नाही असे म्हणतात। अशा आलोचनांकडे कोणतेही लक्ष देऊ नये। यावर उत्तर द्यावयाचे असेल तर असे देता येईल की बौद्ध धर्म हा एकमेव खरा धर्म आहे। ज्यांना हे मान्य नाही त्यांनी आपली धर्माची व्याख्या एकदा तपासून पाहावी, त्यात सुधारणा करावी। इतर आलोचक इतकी टोकाची भूमिका घेत नाहीत। त्यांचे म्हणणे एवढेच की बौद्ध धर्म हा भिक्खूंशी संबंधित, भिक्खूंनी आचरावयाचा धम्म आहे। त्या धम्माचा सामान्य माणसाशी काहीही संबंध नाही। बौद्ध धम्माने सामान्य माणसाला आपल्या परिघाबाहेरच ठेवलेले आहे। बुद्धांच्या संभाषणात भिक्खूंचा उल्लेख इतका वारंवार येतो की त्यामुळं लोकांना या गोष्टीला बळकटी होत गेली। आणि याच कारणास्तव या विषयाचं अधिक स्पष्टीकरण होणं फार गरजेचं आहे। काय धम्म दोघांनाही समान आहे किंवा धम्माचे असे एखादे क्षेत्र आहे की जे भिक्खूला तर बंधनकारक आहे पण गृहस्थांना बंधनकारक नाही। बुद्धाने आपली सर्व प्रवचने भिक्खू संघाला उद्देशून केली। एवढ्या कारणास्तव हा धम्म केवळ भिक्खूंसाठीच आहे असे समजण्याचे काहीही कारण नाही। बुद्धांची देशना ही दोघांनाही लागू होते। बुद्धांनी जेव्हा पंचशील किंवा अष्टांगिक मार्ग आणि परमिता यांची देशना दिली तेव्हा त्याला उपासकही अभिप्रेत होते। हे या धम्मदेशनेच्या स्वरूपावरून स्पष्ट आहे। याकरिता अन्य कोणत्याही विवेचनाची आवश्यकता नाही। ज्यांनी गृहत्याग केला नाही, जे सक्रिय गृहस्थ जीवन जगत आहे त्यांच्याकरिता पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि पारमिता अनिवार्य आहे। ज्याने गृहत्याग केला त्या भिक्खूंच्या तुलनेत ज्याने गृहस्थ जीवनाला त्यागले आहे त्या भिक्खूंच्या तुलनेत एक गृहस्थ जो गृहस्थ जीवनात सक्रिय आहे त्याच्याकडून या त्रयींचे उल्लंघन होणे अधिक संभवनीय आहे। म्हणून जेव्हा बुद्धांचे धम्म प्रसार आरंभिला तेव्हा या धम्म प्राधान्याने आपल्या तत्वता गृहस्थांकरिताच होता। केवळ अनुमानावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही। ही आलोचना असत्य आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष पुरावेच उपलब्ध आहे।
या संदर्भात पुढील प्रवचनाचा उल्लेख करता येईल। एकदा तथागत श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनारामामध्ये वास्तव्याला होते। तेथे तथागतांच्या भेटीला धाम्मिक नावाचा उपासक आपल्या 500 उपासकांसहित आला आणि त्याने बुद्धाला वंदन केलं। तो आसनस्थ झाला आणि त्याने बुद्धांना विचारणा केली, हे तथागता, गृहत्याग करणारा भिक्खू आणि सक्रिय गृहस्थ जीवन जगणारा उपासक या दोघांनाही पूर्णत्वाकडे नेणारा आचार कोणता? भिक्खूंसह येथे उपस्थित उपासकांना हे मुक्तिदायी सत्य श्रवण तुम्ही करून द्यावे। तथागत उत्तरले, हे भिक्खूंनो, सावधान चित्ताने तुम्ही श्रवण करावे आणि कथन केलेल्या नियमांचं पालन करावे। मध्यान्नानंतर अन्नदान मागण्यासाठी जाऊ नये। योग्य वेळी अन्नदान स्वीकारावे। अयोग्य वेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो। अन्नदान ग्रहण करण्यापूर्वी चित्ताला रूप, ध्वनी, गंध, रस आणि स्पर्श यांच्या आसक्तीपासून मुक्त करावे। अन्नदान ग्रहण केल्यानंतर एकट्यानेच परत यावे। एकांतात बसून विचार करावा। स्थिर चित्ताने समाधीस्थ व्हावे। धम्मप्रवण लोकांशी संभाषण करताना संभाषणाचा विषय धम्म हाच असावा। भिक्षा, विहार, बिछाना, जल आणि स्नान ही सर्व साधने आहेत। यापेक्षा अधिक काहीही नाही। या वस्तूंना साधन म्हणून अनासक्तीने विवेकशील उपयोग करणारा भिक्खू हा कमळासारखा असतो। कमलदल हे जलामध्ये असूनही त्याला जलाचा स्पर्श सुद्धा होत नाही। आता मी उपासकांना पूर्णत्वाकडे नेणाऱ्या आचरणासंबंधी कथन करणार आहे। त्यांना माझे असे संबोधन आहे की वध करू नये, मृत्यूदंड देऊ नये, वधाचे समर्थन करू नये, सबल असो अथवा निर्बल असो, कोणत्याही सजीव प्राण्याचा वध करू नये, सर्व प्राणी मात्रांवरती प्रेम करावे, जाणून समजून हेतुपूर्वक कोणत्याही उपासकाने चौर्य कर्म करू नये, चौर्य कर्माची आज्ञा देऊ नये, दुसऱ्याने दिलेले तेच घ्यावे, कामभोगापासून विरत राहावे, कारण ती अग्निगर्ता आहे। ब्रह्मचर्य शक्य नसेल तर निदान कोणत्याही विवाहित परस्त्रीशी व्यभिचार करू नये। सभा असो अन्यथा न्यायालय असो, त्याने सत्यच कथन करावे, त्याने असत्य कथनाला मान्यता देऊ नये, त्याने असत्याचा त्याग करावा, या नियमांचे पालन करावे, मद्यपानाचे निषेध करावा, इतरांनाही मद्यपानाला प्रोत्साहित करू नये, मद्यपानाला मान्यता देऊ नये। मद्यपानाने माणूस उन्मत्त होतो हे ध्यानी नेहमी ठेवायचं। मद्यपानाने मूर्ख माणूस पापाचरणास प्रवृत्त होतो आणि इतर स्वैराचारांना पापचरणास प्रवृत्त करतो। म्हणून या उन्मत्त करणाऱ्या व्यसनापासून दूर राहावे, या मूर्खांच्या स्वर्गापासून दूर राहावे। वध करू नये, चौर्य कर्म करू नये, मिथ्या कथन करू नये, मद्यपान विरत राहावे, व्यभिचारापासून विरत राहावे। प्रत्येक सप्ताहात उपोषित व्रत ग्रहण करावे, उपोषित व्रताचे पालन करावे आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने अष्टांगिक मार्गाचे पालन करावे। प्रात समयी पवित्र श्रद्धायुक्त चित्ताने या अष्टशिलांचे स्मरण करावे, सुज्ञपणाने व्यवहार करावा, यथा सामर्थ्य भिक्खूंना अन्न जल दान करावे, आपल्या मातापित्यांची योग्य प्रकारे सेवा करावी, आपली आजीविका योग्य व्यवसायाने प्राप्त करावी। या प्रकारे गृहस्थ उपासक जर दृढतापूर्वक धम्मपालन करीत असेल तर तो दिव्यलोकी प्राप्त होतो। यावरून असे दिसते की धम्म दोघांकरिता समान होता, परंतु या दोघांनीही आचरणात आणावयाच्या नियमात मात्र भेद होता। भिक्खूंचे 5 व्रत ग्रहण करणे अनिवार्य आहे। त्यांना हिंसेपासून विरत राहण्याचे व्रत ग्रहण केलेच पाहिजे। त्यांना अदिन्न दाना व्रत ग्रहण केलेच पाहिजे, अर्थात जी संपदा त्यांना दान केली गेली नाही ती त्याने स्वतःकडे घेऊ नये, तिची आसक्ती नसावी, तो कधी मिथ्या कथन करणार नाही असे व्रत त्याला ग्रहण करावे लागेल। स्त्री सहवासापासून विरत राहण्याचे व्रत त्याला ग्रहण करावे लागेल, त्याला मद्यपानापासून विरत राहण्याचे व्रत ग्रहण करावे लागेल। हे सर्व नियम गृहस्थांनाही बंधनकारक आहेत, परंतु यात भेद एवढाच की भिक्खूंकरिता ही व्रते होती ज्यांचे उल्लंघन त्यांना करता येत नसे। गृहस्थांकरता ती नैतिक कर्तव्य होती ज्यांचा त्यांनी स्वइच्छेने स्वीकार करावा, आदर करावा, त्यांनी स्वइच्छेने ती स्वीकारावी। याशिवाय 2 महत्त्वपूर्ण भेद आहेत ज्यांची नोंदी घेणं आवश्यक आहे। भिक्खू निजी मालमत्ता धारण करू शकत नाही, गृहस्थ निजी मालमत्ता धारण करू शकतात। भिक्खू परिनिर्वाण पदास प्राप्त होऊ शकतो, गृहस्थाला निर्वाण पर्याप्त आहे। हे भिक्खू आणि गृहस्थ यांच्यातील साधर्म्य आणि भेद आहेत, परंतु दोघांमध्ये धम्म समानच आहे।